या सृष्टीची निर्मिती ही लाखो वर्षापूर्वी झालेली आहे. आणि लाखो वर्षापूर्वी सृष्टी झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मानवजात आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण एक 50, 60, 100 वर्षापर्यंत या सृष्टीचा आनंद घेत असतो. आणि या सृष्टीचं बऱ्यापैकी मानवजातीनं ऱ्हास केलेला, नष्ट केलेलं आहे. आणि ह्या सृष्टीवरती झाडं, पशु, पक्षी ह्यांचं घनिष्ठ एक नातं आहे. वनस्पतींचं, प्राण्यांचं, पक्षींचं एक नातं आहे. आणि त्याच्या माध्यमातून प्रजाती एकाच ठिकाणी उदाहरणार्थ एक झाड आहे आणि हे झाड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं स्थलांतर होणार, त्याचंच एक उदाहरण तुम्हाला सांगतो मित्रांनो. मी आता केळीच्या बागेत आहे आणि माझ्यासमोर ही छोटी छोटी जी झाडं दिसतात हे लिंबाची झाड आहेत. अशी प्रत्येकाची एक एक झाड आहे. आता ह्याच्यात 2 झाड आहेत ते बरोबर, इथं भरपूर आहेत अशी झाड आहेत. इथून साधारणपणे एक अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर अंतर आहे. असे आपल्या ह्या प्लॉटमध्ये 10 ते 12 ठिकाणी झाडं माझ्या निदर्शनाला आली. ह्याचा हेतू काय असतो ह्या पशूंचा. आणि ही जी झाडं आहेत, आता एक उपडतो मी, ही जी झाड आहे हे लिंबाचं झाड आहे मित्रांनो, लिंब आहे. आणि हे लिंब एक जमिनीवर जसा लावलेला असतो तसं एकाच ठिकाणी 12ही महिने उभा असतो. मात्र त्याचं मोसममध्ये त्याला फुलधारणा होते, नंतर फळं येतात. आणि फळं आल्यानंतर ते बिया असतात, ते बिया लाखोच्या पट्टीनं खाली पडले जातात त्याच्या बुडामध्ये. आणि काही पक्षी असे असतात की ते पक्षी चोचीच्या साह्यानं एका ठिकाणी दुसरीकडे नेतात आणि तिथं खातात. आणि काही म्हणजे ते बियाची पिशवी पिवळा, आता हे लिंबाचा जर विचार केला तर एक पिवळा पिशवी असते थोडक्यात कवर, आणि त्याच्यात हा बिया असतो. आता हे तो कुणी आणलं तर ही एक वटवाघूळ असते. वटवाघूळ किती छान झाड आलीत बघा ना, वटवाघूळ असते. आणि हे वटवाघूळ काय करते, रात्रीच्या वेळ ते बिया झाडावर येते आणि ते बिया लिंबाच्या काढते, फळं काढते आणि तिच्या पंखात म्हणा अगदी तोंड पकडून ते येते आणि अशा ठिकाणी थांबते की त्याला लोंबकळते. आता उदाहरण हे ढाप आहे, ह्याला लोंबकळते आणि ते बियाणं खायला चालू करते. आणि ज्या वेळेला ती बियाणं तिचं आतला गाभा खायचा झाला की नुसतं बीज असा खाली पडलेला असतं आणि तिचं बी पोट भरलेलं आहे आणि बिया खाली पडतात. आता बिया काय होतं की बियांना इथलं वातावरण पोषक असेल तर ते उगवून येणार. आता इथं आपण एक शेती करतोय म्हणून हा विषय वेगळा आहे. तर त्याच ठिकाणी एक झाड तयार होतं. आता ही मानवनिर्मिती झाड नाही, ही निसर्गाची एक देण आहे. म्हणजे एक वृक्ष जागेला थांबतो, त्याची उत्पत्ती वाढवण्यासाठी त्याच्याजवळ नाही, त्याच्यापासून 1 किलोमीटर 2 किलोमीटर अर्धा किलोमीटर काही अंतरावर झाड कसं वाढतं तर ते वटवाघूळ तिथे घेऊन जाते आणि तिथे घेतल्यानंतर ते निवांत एकांतच ठिकाणी येते आणि अशा ठिकाणी लटकते. लटकल्यानंतर ते फळ खाते, गाभा खाते आणि आटोळी म्हणा त्याचं बिया म्हणा अशा खाली शेकडोमध्ये पडलेले असतात, बरेचसेच पडलेले असतात. आता जवळजवळ ही 400-500 झाड आहे मित्रांनो. बारीक विचार जर आपण केला तर ह्या 400-500 झाडातलं त्याच्यातून एक जर झाड उगवून आलं तर निसर्ग खुश असतो. आणि ह्या निसर्गाचा ऱ्हास आपण करू शकत नाही मित्रांनो. ही झालं बियाणाचं. याच्या वटवाघळा काय आणू शकतात, अशोकाची झाडांची फळे, आता जे आपल्या दारापुढं हायब्रिड बदामाची झाड असतात, बदम, जांभळं, चक्कू वैशिष्ट्य. आणि हे जे वटवाघूळ असतात ते अतिशय पौष्टिकच फळं उचलतात. तुम्हाला कधी पाहायला मिळायला आता आमच्या घरा शेजारी चक्कूची झाड आहेत, ते चक्कू घेऊन जात असताना पिकलेला चक्कू आपणाला सापडत नाही, पण त्या वटवाघूळला पिकलेला चक्कू सापडतो. आणि तिचं एक वैशिष्ट्य आहे, तो जर चक्कू घेऊन जात असताना खाली पडला तर त्याला पुन्हा येत नाही हात लावायला, तोंडसुद्धा लावत नाही, त्याचा विषय तिथं सोडून देते मित्रांनो. दुसरा फळ शोधण्याच्या प्रयत्नात राहते आणि ते आपले पोट भरते.
अशाच पद्धतीनं आता ती चक्कू खाल्ल्यानंतर जी बिया पडतात, आता बरेच ठिकाणी चक्कूची झाड आहे ती, बदमाची झाड आहे ती, जांभळीची झाड आहे ती, अशी लिंबाची झाड आहे ती, अशी कोण येतात तर ह्याला कारणीभूत आहेत फक्त वटवाघूळ आहेत. आणि वटवाघूळ ही निसर्गाचीच देणगी असते. ही जीवनचक्र असतं मित्रांनो. एक आता उदाहरणार्थ गवत आहे, गवताला म्हैस खाणार, म्हशीला कोणतं खाणार, म्हैसच्या पुढं शेतकरी आहेच. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं समजून तर गवत ससा खातो, सश्याला घार खाते, घार मरते, ते कुजते आणि कुजल्यानंतर पौष्टिक खत झाल्यानंतर तिथं गावात येतं. ही चक्र आहे, जीवनचक्र असंच असतं. म्हणून ह्या सृष्टीत हे जे निसर्गाचे बदल आहेत, म्हणून त्याच्यामुळं ह्या हजारो वर्षापूर्वीपासून हे झाडांच्या जाती प्रजाती टिकून राहण्याचं कारण पशु पक्षी आहेत. आणि हे नष्ट करण्याचं कारण मनुष्य जातीतील जवळजवळ काही टक्के प्रमाण झाडं उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर असतात. अशा लोकांना काय बोलायची इच्छा नसते मित्रांनो. झाडाबद्दल प्रत्येक माणसानं प्रेम बाळगलं पाहिजे. झाड हे काही हजारो वर्ष राहू शकतं. मनुष्य फक्त 3 अंकी जर संख्या सहजासहजी आपण आयुष्यात जगू शकत नाही. 110 120 वर्ष जगू शकत नाही. 2 अंकापर्यंत आपण जीवन जगू शकतो. हे अशी आहे निसर्गाची लीला. हेच तुम्हाला दाखवायचं होतं. आता पुढे एक आहे ती कसं आहे दाखवतो. आता इथून पुढे गेलं अगदी वटवाघूळ सेफ झाडं निवडतात. सेफ बघा आता हेच आहे, हे लिंबाची झाड आहे, सर्व लिंबाची झाड आहेत. एका नर्सरीत सुद्धा लावल्यानंतर अशी झाडं येत नाही, एवढी स्ट्रॉंग बियाणं असतात. आणि हो आता ह्या फाट्याला त्यांनी आसरा घेतलेला आहे, फळं खाल्ली आणि बियाणं खाली टाकले, असे झाडं येतात. ही निसर्गाची किमया आहे. आपण खूप महाग आहे मित्रांनो. आपण जर प्रगती केली अशी 100-200 वर्षात प्रगती केली, लाखो वर्षापासून ही सृष्टी आहे. आणि इथली वनस्पती आहे, पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, ह्यांची चक्र कायम असंच चालू राहणार आहे. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.